आम्ही आलेलो आहोत ऑफ रोडचा थरार अनुभवायला। म्हणजे रोडवरती गाड्या चालवताना आपण बघतो, पण रोडच्या बाहेर जंगलामध्ये, डोंगरामध्ये, चिखलामध्ये, खळग्यामध्ये, डबऱ्यात अशा गाड्या बघण्याचा अनुभव आज आम्ही कराडमध्ये अनुभवणार आहोत। मी आणि प्रभू आता चाललेलो आहे इकडं, म्हणजे कराड विटा रोडला सुरली कामती गाव आहे। त्या गावामध्ये कराड ऑफ रोडर्स ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि ती स्पर्धा बघण्यासाठी आम्ही चाललेलो आता। कसं वाटते? याद करते का या लपड्यात जबरदस्त? अशा पद्धतीनं या सगळे प्रेक्षक वर्ग आहेत। बघा गाड्या किती लागल्यात बघा, 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत। आज थरार अनुभवण्यासाठी आम्ही चाललोय। कराड जायचं आपल्याला। नमस्कार, आपण आता आहोत कराड सुरली कामती या ठिकाणी आणि आज या ठिकाणी आपल्याला थरार अनुभवायला मिळतोय, तो म्हणजे कराड ऑफरोडर्स। टीम कराड ऑफरोडरचा हा पहिला थरार आपल्या कराडमध्ये अनुभवण्यासाठी कराड आणि कराड परिसरातील बरीचशी लोक, तरुण मुलं या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत। जो थरार बघायचा तो तुम्हाला अनुभवायचा आहे। अशा पद्धतीनं ही गाड्या अशा अतिशय सुंदररित्या हे रायडर्स आहेत ते आपल्याकडे ड्राईव्ह करत असतात। नमस्कार, तर हे आहेत सगळे टीम कराड ऑफरोडर्स। या टीमनेच कराडमध्ये पहिल्यांदाच ऑफरोडर स्पर्धा इथं आयोजित केलेली आहे। सर, नियोजन कसं आहे कराडमध्ये? किंबहुना सातारा जिल्ह्यात कराडमध्ये पहिल्यांदाच 4x4च्या स्पर्धा भरवल्या गेल्यात। साधारणतः 3 दिवसाचा इव्हेंट होता, त्याच्यामध्ये 30-31 आणि आजचा दुसरा दिवस आहे या स्पर्धेसाठी। आणि या स्पर्धेला नुसता महाराष्ट्रात नाही तर कर्नाटक, केरळ, गोवा, दिल्ली या राज्यातून खेळाडू इथं आले होते। साधारणतः 70 ते 80 एंट्रीज आपल्या इथं झाल्या होत्या आणि या स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून आपण रोख रक्कम, त्याचबरोबर ट्रॉफीज आणि वेगवेगळे गुडीज बॅग आपण देत असतो। आणि नुसता हा स्पर्धात्मक खेळ नसून या खेळामध्ये जे काही खेळाडू पार्टिसिपेट करतात तर ते सर्व खेळाडू ज्यावेळी नॅचरल कॅलॅमिटीज येतात किंवा कुठलेही रोड ॲक्सिडेंट होतात किंवा कुठल्याही इतर गोष्टी ज्यावेळी जिथे मदत लागत असते शासनासाठी असेल किंवा इतर सर्वसामान्य लोकांसाठी, त्या सर्वसामान्य लोकांच्या मदतीला आमची सगळी टीम कायमच रेस्क्यूसाठी पुढे असते। यासाठी आपल्याला शासनाने किंवा शासन स्तरावर आपल्याला काही मदत झाली आहे? शासन स्तरावरती आम्हाला अशी काही मदत नाही आहे, पण आम्ही प्रयत्नशील आहोत की शासनाकडनं आम्हाला रेकग्नायझेशन मिळावं आणि आम्ही कुठंतरी या शासनाच्या टीम बरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळावी। असेच साहसी खेळ कायमस्वरूपी आपल्या कराड भागामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये व्हावेत आणि पर्यटन मंत्री आता आपल्याच जिल्ह्याचे आहेत, तर त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे किंवा ट्रॅक मिळण्यासाठी किंवा जागा उपलब्ध होण्यासाठी किंवा सुविधा होण्यासाठी तुमच्या काय अपेक्षा आहे? असा कुठलाही खेळ घ्यायचं म्हटलं तर प्रायव्हेट जागा लागते आणि प्रायव्हेट जागा मिळण्यासाठी खूप कठीण म्हणजे आम्हाला त्रास घ्यावा लागतो की जागा कुणाच तरी मालकीची असावी, त्या मालकाची परमिशन, स्थानिक जर एखादी ग्रामपंचायत असेल तर त्या ग्रामपंचायतीची परमिशन, या सगळ्या गोष्टी आम्हाला कायदेशीर परवानगी घेऊनच कराव्या लागतात। त्यामुळे असं नाही की उठलो आणि ट्रॅक घ्यायला सुरुवात केली आणि लोकांना आमंत्रित केलं। पण या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून
आम्हाला असं साहसी खेळासाठी कुठेतरी एखादं ठिकाण जर उपलब्ध झालं तर आम्ही चांगल्या पद्धतीने हा खेळ पुढे नेण्याचं काम करू. नुसता साहसी खेळ म्हणून नव्हे तर जसं तुम्हाला मागे सांगितलं की रेस्क्यूसाठी म्हणून आमची टीम कायम तत्पर असते. पण आतापर्यंत तुमच्या टीमनं रेस्क्यूसाठी म्हणजे आपल्या कराड तालुक्यात असेल किंवा सातारा जिल्ह्यामध्ये रेस्क्यूसाठी असं काही एखादं काम केलेलं की जेणेकरून लोकांना कळेल की रेस्क्यू काय असतं आणि रेस्क्यूसाठी तुम्ही किती तत्पर असता. कोल्हापूरमध्ये ज्यावेळी पूर परिस्थिती निर्माण होते त्यावेळी आमची कराडची पूर्ण टीम तिथे त्यांच्या मदतीला असते. इतर खूप सारे भरपूर आहेत पण कोल्हापूरमध्ये आमच्या टीमने खूप मोठं काम केलं सर. इथल्या लोकांचा कसा प्रतिसाद आहे तरुण पोरांचा? तुम्ही आता बघतायच अख्खं मैदान भरून गेलेलं आहे स्पर्धेमुळं आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स या स्पर्धेसाठी मिळालेला आहे. आणि स्पर्धकांना बघण्यासाठी जर प्रेक्षक आले तरच त्या प्रेक्षकांना गाडी चालवण्याला जास्ती मजा येते. माणसानं नेहमी खडतर प्रवास करावा. म्हणजे खडतर प्रवास काय असतो हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर टीम कराड ऑफरोडर्स यांनी जे ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आहे ऑफरोड स्पर्धा. या ऑफरोड स्पर्धेचे हा ट्रॅक आहे. मी आता सध्या ट्रॅकमध्ये उभा आहे आणि सुरली कामती म्हणजे कराडपासून एक 10 ते 12 किलोमीटर असणारी सुरली कामती या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. कारण ही साहसी खेळ असतात. ह्या खेळासाठी अतिशय जिद्द लागते, एक डेअरिंग लागतं. तुम्ही आता बघितलंच की डबरा असेल, चिखल असेल, डोंगर असेल, पाणी असेल, अशा कुठल्याही ठिकाणी असू दे पण यातून मार्गस्थ व्हायचं असतं आणि तुम्हाला क्रमांक काढायचा असतो. तर अशा पद्धतीनं सगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीच्या गाड्या दिसतील. म्हणजे लोकांना रस्त्यावरच्या गाड्या दिसतात पण ऑफरोड काहीच असतं. उद्या रविवार सुद्धा आहे. उद्या रविवार तुम्हाला अनुभवता येणार आहे सुरली कामतीला. आपण पिकअप पॉईंट बघूया. या आपण आता आहोत टीम कराड ऑफरोडर्स या ट्रॅकवरती आणि या ट्रॅकचा बादशाह मी म्हणतो आमचे मित्र कालिदास डोंगरे हे वाईचे आमचे सिनेमा क्षेत्रातले आमचे हे मित्र. म्हणजे त्यांनी आत्ताच छावा सिनेमा या सर छावा सिनेमा जो तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे शूट तुम्ही झालेलं बघता ह्या छावा सिनेमाचं सगळं लाईन प्रोड्युसर म्हणून कालिदासनी काम केलेलं आहे. माझी मन झालं बाजिंद सिरियल असेल किंवा माझ्याबरोबर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बऱ्याचशा सिनेमामध्ये लाईन प्रोडक्शनचं काम कालिदास सरांनी केलेलं आहे. कालिदास सर या ऑफ रोडिंगचा तुम्हाला म्हणजे आवड कशी निर्माण झाली? आवड म्हणजे आता आमचे सातारला ट्रॅक भरायचे मान्सून मॅग्नस म्हणून ट्रॅक असायचे पावसाळ्यात. तर त्या ट्रॅकला आम्ही गेलतो खेळायला एक 15 वर्ष पाठीमागे. तर त्या ट्रॅकपासून मी जे ट्रॅक चालू केले ऑफ रोडिंगला मग तो ट्रॅक खेळलो. मग पुण्याचा खेळलो, कोल्हापूर खेळलो, सांगली खेळलो, कराड खेळलो. आता ह्या मागच्या वर्षी 2 वर्ष तर विजापूर, हम्पी, परत गोवा हे सारखे ट्रॅक खेळतो आपण सगळेच. दरवर्षीचे मान्सूनमध्ये आपण सगळे ट्रॅक खेळतो. म्हणजे कुटुंब बघत सिनेमाचं क्षेत्र बघत हा जो साहसी खेळाचा जो थरार आहे तो कालिदास सर कायम अनुभवत असतात आणि ते त्यांच्या नसानसात हा साहस आहे. हे दोन्ही म्हणजे सिनेमा क्षेत्र आणि हे ऑफरोडिंग हे कसं मॅनेज करता तुम्ही? ॲक्च्युली सिनेमा जे क्षेत्र आहे माझं ते पावसाळ्याच्या आधी सगळं शूट असतं. पावसाळ्यात शूट नसतं बऱ्यापैकी. पावसाळ्यात एकदम शूट म्हणजे बंदच असतात आणि दिवाळीनंतर परत शूट चालू होतात. दिवाळीपर्यंत बरं युनिटला सगळ्यांना सुट्टी असते. मग सुट्टी ही पावसाळ्याच्या आधी जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा आम्ही निवांतच असतो. मग इव्हेंट प्रत्येक कुठं असेल तिथे इव्हेंटला हाजरी हायचं आहे आपली. आणि गेल्या वर्षी मी लागोपाठ 3 चॅम्पियन मारलेत. फर्स्ट सातारा, फर्स्ट विजापूर, फर्स्ट हम्पी, फर्स्ट सगळीकडे फर्स्ट आहे. म्हणजे 2024ला विजापूर असेल, हम्पी असेल किंवा सातारा असेल याचं चॅम्पियनशिप पटकावलंय. पहिली गाडी अशी कुठली की तुम्हाला असं वाटलं की अशी लय पळवावी किंवा अशी जम्प करावी अशी पहिली गाडी कोणती होती? जिप्सी. मारुतीमध्ये जिप्सी जी आहे जी गाडी लाईट वेट आहे आणि ती गाडी चालवायला बेस्ट आहे एकदम. मला जड गाडी जीपमध्ये महिंद्रामध्ये जीप खूप जड आहे. ती चालायला खूप हे होती, प्रॉब्लेम देते. पण जिप्सी कुठंही जाते, जिप्सी निघती पण अडकत नाही जिप्सी. बरं हाच साहसी खेळ आपल्याला समजा पुढे चालवायचा आहे, पुढे लोकांच्या पर्यंत हा पोहोचवायचा आहे, तर तुम्ही आत्ताच्या मुलांना काय मार्गदर्शन करता किंवा काय? आता आमचा एक ग्रुप आहे वाई पाचगणी महाबळेश्वर म्हणून, PMW ग्रुपचं नाव आहे आमचं.
हा. BMW ग्रुप वाई पाचगणी पाचगणी महाबळेश्वर वाई ओके. असा ग्रुप आहे आम्ही केलेला आहे. तर आम्ही सगळे आता नवीन पोर आहेत, सगळी चालवतात ही नवीन पोर आहेत. आता महेश बिरामणे असतील, नुकुंज सर असतील, हे सगळे आम्ही सिनियर आहे. त्यांची आता मुलं गाडी चालवायला लागल्यात ह्या ट्रॅकला. भविष्यात माझा मुलगा सुद्धा आता आहे 7वीला आहे. काही वर्षानं तो सुद्धा ह्या क्षेत्रात मी त्याला टाकणारच आहे. वा वा वा. म्हणजे प्रत्येक रस्त्यावर चालणं शिकवणं आईवडिलांचं काम असतं, पण खडतर रस्त्यातनं मार्गक्रमण कसं व्हायचं हे तुम्ही मुलांना शिकवताय. म्हणजे आत्ताची जी पिढी आहे त्या पिढीला या क्षेत्रामध्ये येण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे? ऍक्च्युली काय माहितीये का, ह्या क्षेत्रात येण्यासाठी असं काय नाही. पहिली मेन म्हणजे आपण फायनान्शियल बी स्ट्रॉंग पाहिजे. फायनान्शियल स्ट्रॉंग असाल तुम्ही तर तुम्ही 2 पैसे खर्च करू शकता. बरं, खरोखर एखादा विद्यार्थी त्याच्याकडे फायनान्शियल तो समजा स्ट्रॉंग नाही, पण या क्षेत्रामध्ये त्याला करिअर करायचं आहे, तर अशासाठी तसे बी बरेच जण आहेत लोक, म्हणजे गॅरेज काम करणारे मेकॅनिकल पोरं आहेत, ते काम करतात. मग थोडंफार इकडं तिकडून गाडीचं अल्ट्रेशन करणे, हे करत काम करणे आणि काम करून परत थोडे पैसे घेऊन इव्हेंट खेळायला जाणे. प्रत्येक ह्याला इव्हेंटला येतात मुलं. बरे सातारा असू, कराड असू, कोल्हापूर असू, सांगली असू, हे आमचं गेट टुगेदरगतच आहे. सगळे ग्रुप आम्ही एकत्र भेटतोच. पावसाळ्यात सगळे आता एकत्र. जेवढे इथं कुठं जरी कुठल्या गाडीवाल्याला विचारलं ना की कालिदास डोंगरेला ओळखता का, तो मला कोण ओळखत नाही असं नाही. म्हणजे एवढं आपण तिथे केलंय, सगळ्यांकडेच आहे नाव आपलं. म्हणजे सिने क्षेत्रामध्ये प्रोडक्शन कंट्रोल करता करता या ऑफ रोडरच्या सर्व स्पर्धकांना कंट्रोल करून त्यांना एकत्र ठेवण्याची किमिया हे आमचे कालिदास डोंगरे सर करत असतात. आणि मला एक म्हणायचं आहे की आता तसं शासनाच्या माध्यमातून म्हणजे फॉरेनमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त ह्या स्पर्धा बघायला मिळतात. म्हणजे दुबई असेल, दुबईमध्ये मला वाटतं रेतीवरती होती. मला वाटते बऱ्याचशा गोष्टी फॉरेनमध्ये होतात. आता तुम्हाला नॅशनल एक ट्रॅक आहे. नॅशनल ट्रॅक म्हणजे ह्याचा ट्रॅक भरतो याला गोव्याला, RFC इंटरनॅशनल ट्रॅक आहे. ऍक्च्युली आपल्या महाराष्ट्रात तेवढा एकच ट्रॅक भरतो म्हणजे गोव्यामध्ये. तर गोव्यामध्ये तो ट्रॅक आपल्याकडे कधीच होत नाही, तो गोव्यामध्येच होतो. त्यात आम्ही ह्या वर्षी गोव्याला बी पार्टिसिपेट केलंय त्या ट्रॅकला. मग मी तर म्हणतो की सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये अशी सह्याद्रीचा कडिकापर म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत आपण असणारा सातारा जिल्हा आहे. पण सातारा जिल्ह्याच्या वतीनं किंवा शासनाच्या वतीनं असा एखादा ट्रॅक निर्माण व्हावा आणि तिथे इंटरनॅशनल स्पर्धा व्हाव्यात, यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? चालू आमचं रजिस्टर करायचं चालू आहे. आता मध्यंतरीच आमचे मित्र काल पण बोलले, अभिजित काकडे म्हणून आहेत, त्यांना सुद्धा बोलले की आता आपण एक जरा रजिस्टर करून घेऊ आणि आपण चांगल्या लेवलनं चांगल्या पोरांना चांगले सपोर्ट झाले पाहिजेत, त्यातलं नॉलेज वाढलं पाहिजे. आता या इकडे 2 मिनिटं तुम्हाला मी दाखवतो. आता हे आमचे मित्रच आहेत, महेश सर म्हणून हे आमचे मित्र आहेत, हे आमचे अभय सर म्हणून मित्र आहेत, हे डॉक्टर आहेत, हे विजापूरवरनं आलेले आहेत. हे विजापूरवरनं आलेत, ही गाडी घेऊन आलेत विजापूर. ऍक्च्युली यांचा चिरंजीव पण आहे. चिरंजीव आता त्याला ते ट्रेनिंग चालू आहे. त्याला ते ट्रेनिंग चालू आहे त्याला. आता ते कशी गाडी चालवायची कशी नाही ते ट्रेनिंग आता त्याचं चालू आहे. हा विजापूरवरनं इथपर्यंत आले. आता कितीला आहे तू? हिंदी कौन से स्टैंडर्ड में पढ़ता है तो अभी? मैं 12th अभी हो गया इंजीनियरिंग। पहले से बचपन से आपको ये मतलब पापा ने सिखाया कि आपको ही अच्छा लगता है ये? पापा को देख के ही सीख रहे हैं। मतलब कितने साल से तू ट्रैक पे आ रहा है? अभी 2-3 साल से। 2-3 साल म्हणजे बघा नेक्स्ट जनरेशन तयार होत आहे. प्रत्येक गोष्टीला जनरेशन जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे खेळ असतील किंवा या ऍक्टिव्हिटीज असतील त्या पुढे जात नाहीत. सर आपको कैसा लगा कि महाराष्ट्र में ऐसी मतलब छोटे से गांव में एक कराड़ शहर में ये जो स्पर्धा ऑर्गेनाइज हो रहे हैं तो आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है। ट्रैकिंग तो बहुत एक्सीलेंट है, थ्रिलिंग ट्रैक, एडवेंचरस ट्रैकिंग है, बहुत मजा आ रहा है। इधर के जो मतलब टीम कराड़ ऑफरोडर्स जो टीम है उन्होंने जो इधर का एक किया है पूरा इंतजाम किया है वो कैसा लगा? टीम तो मस्त है, एडवेंचरस ट्रैक्स तो अच्छा बना है, वेरी थ्रिलिंग ट्रैक्स है और खाना वगैरह दे अरेंज वेरी वेल, वेरी डिलीशियस फूड है, दे आर वेरी कोऑपरेटिव, मार्शल्स है, कोऑपरेटिव टीम है। आप इधर आए तो यहाँ का जो तांबड़ा पांडरा जो है वो खाया आपने? हाँ, कल कराड़ पे वो कोयना रोड पे है ना, वो एक होटल पे गया था वो 15, हाँ खुशबू में, वो पांडरा रस और मटन थाली वगैरह बहुत अच्छा लगा। स्पेशली वो हम 5 साल से पहले उधर आए थे, वो खाने के लिए उधर जाके ही खाना खाया। आपको कैसा लगा खुशबू होटल का खाना? कैसा लगा आपको? जबरदस्त, एक्सीलेंट है। मतलब हाथ का रोटी, बड़ा बड़ा रोटी, मटन रस्सा वगैरह सब मस्त है।
अगर ये ट्रैक महाराष्ट्र में हमेशा रहने के लिए मतलब चालू रहने के लिए क्या क्या करना पड़ेगा अभी इधर महाराष्ट्र शासन को या सातारा जिला का जो पूरा गवर्नमेंट है उसको क्या करना पड़ेगा? जो अभी जो ऑफ रोड टीम जो है ना हमारा बहुत कम्युनिटी जो है बहुत कम है, उसके लिए आरटीओ लोग, हमारा पुलिस लोग और हम एमएलए साहब वो भी सब हमको सपोर्ट करना चाहिए। जो भी हमारा और एक अभी शोरूम मारुति शोरूम में गया था, एक्चुअली वो स्पेयर्स बाहर नहीं ये करता है, वो भी हमको गाड़ी लेने के लिए क्या वो बोले और स्पेयर्स भी दे दिया। बहुत अच्छा सपोर्टिव कर रहे हैं, वैसा सपोर्ट करे तो हर साल होते रहते, सपोर्ट इज मस्ट। म्हणजे बघा की महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमधून येऊन या वातावरणाचा आनंद घेत आहेत, इथल्या फूडचा आनंद घेत आहेत। म्हणजे एक स्पर्धा ऑर्गनाईज झाली तर आपल्या अर्थचालनेला किती अर्थव्यवस्थेला किती चालना मिळते हे तुम्हाला नक्की कळतं। म्हणून छोटे छोटे का होईना पण अशा स्पर्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये नक्की झाल्या पाहिजेत आणि या चॅनलच्या माध्यमातून मी नक्कीच सर्व महाराष्ट्रातील तमाम जे साहसी खेळाचे चाहते आहेत, म्हणजे आपल्याकडं महाराष्ट्र में जो सबसे साहसी मतलब जो डेंजरस रेस बोलते ना तो उसको तो बुलक कार्ट रहता है, मतलब बैलगाड़ा शर्यत। तो बैलगाड़ा शर्यत आपने कभी देखा है महाराष्ट्र का? महाराष्ट्र में देखा है, मगर ये एडवेंचरस ट्रैक बोले तो ये चुप ऐसे ही खेलने के लिए नहीं है। हर एक आदमी क्या है एडवेंचर्स में, अगर ये फ्लड्स वगैरह आ गए तो कैसा रेस्क्यू करने के लिए हर एक आदमी को ये पार्टिसिपेट करना चाहिए। गाड़ी सब लोग गाड़ी चला सकते हैं, गाड़ी चलाने वाला कोई नहीं, सब लोग गाड़ी चला सकते हैं, लेकिन जिगर चाहिए उसमें गाड़ी निकलने का। अगर वो जिगर है जिसमें वही गाड़ी निकल सकता है, वही डाल सकता है। म्हणजे बघा आपण फक्त म्हणतो की साहसी खेळ खेळतात, पण असं नाही। ज्या वेळेस आपल्या देशावरती, ज्या वेळेस आपल्या राज्यावरती, ज्या वेळेस गावावरती संकट निर्माण होतं त्या संकटाला धावून जाणारे हे सगळे ॲडव्हेंचरस असतात। कारण ऑफरोडचा अनुभव यांना असतो। एखाद्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी हे जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी जात असतात। तर अशा पद्धतीनं ही सगळी पाचगणी, महाबळेश्वर आणि वाईची टीम आता तुम्हाला दाखवतो, तुम्हाला गाड्या कशा रिपेअर जागेवर होतात, मेकॅनिक कशा असतात, बरोबर। हे आमचे मिस्त्री आहेत, अण्णा म्हणून आहेत, बाळासाहेब अण्णा, त्यांना अण्णा बोलतो आम्ही सगळे। त्यांना ह्या गाडीला पूर्णपणे मॉडिफाय करायला जे काय मेहनत घेतली आहे, जे काय अल्ट्रेशन केले, हे सगळे यांच्या डोक्याने केले। म्हणजे जर गाडी रस्त्यात जरी तुटली, काय झालं ट्रॅकवर, आम्ही इथं दुरुस्त करतो, गॅरेजवर कुठेही जात नाही। म्हणजे एक मराठीत म्हण आहे, विश्वाचं बिराड पाठीवर। अशा पद्धतीनं या गाड्यांच्या बरोबर त्यांचे मेकॅनिकही असतात आणि मेकॅनिक म्हणजे कुठेही काही प्रॉब्लेम, ऑल टीम सगळी एकत्र असते। कोणाची गाडी जरी कामाला काही जरी झालं तरी आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतो, एकामेका साह्य। बघा किती वाक्य किती आपल्याला शिकण्यासारखं मिळतं या स्पर्धेमध्ये। एकामेका साह्य करू अवघे धरू सुपंतू, अशा पद्धतीने झालं, किंवा एकामेकाला मदत असेल, एकामेकाला सहकार्य असेल, हे सगळे करत असतात। ऍक्च्युली काय आहे, आता नवीन पिढी आली आहे, नवीन पिढीला जर तुम्ही गाडी दिली आणि त्याला सांगितलं जा बाबा कराडवरनं तुम्ही पुण्याला जाऊन या, रस्त्यात जर गाडी बंद पडली तर त्याला काही करता येणार नाही तिथं। पण आमच्यातला कोणी गेला तर तिथनं ते गाडी कशी पोहोचवायची, कशी आणायची ते त्यालाच माहिती। क्या बात आहे। तर नक्कीच पुन्हा या स्पर्धा आपल्या कराडमध्ये भरवण्यासाठी माझे मित्र कालिदास डोंगरे यांना मी विनंती करेन की बाबा ही जी टीम आहे त्यांना वारंवार या स्पर्धा कराडला भरवण्यासाठी तुम्ही सहकार्य करा। आणि तमाम कराडमधील चाहत्यांनी रविवार, उद्याचा शेवटचा दिवस आहे, नक्की तुम्ही या थराराचा अनुभव घ्या। थँक्यू सर। ओके, तुमचं जेवण करायचं माझं वासुपाटील एंटरटेनमेंट स्टुडिओ।